आज जागतिक पक्षी स्थलांतरित दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जगभरातनं फ्लेमिंगो पक्षी हे नवी मुंबईमध्ये येत असतात। मात्र त्याच नवी मुंबई फ्लेमिंगो पक्षीमध्ये येत असतात त्यांचा अधिवास धोक्यात आल्याचा आरोप होतोय आणि त्यासाठीच आता या ठिकाणी लोकांनी जन आंदोलन उभा केलेलं आहे। नेरूळ सीवूडमध्ये जो खाडी किनारा आहे, जे DPS लेक आहे, जो चाणक्य लेक आहे, ते लेक बुजवून संपवून त्या ठिकाणी इमारती उभा करण्याचा घाट हा सिडको घालत आहे अशा प्रकारचा आरोप होतोय आणि म्हणूनच हा जो फ्लेमिंगोचा जो अधिवास आहे तो वाचवण्यासाठी हे लोक आता रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेली आहेत। सर काय म्हणाल, कशा पद्धतीने फ्लेमिंगोचं अस्तित्व नवी मुंबईत धोक्यात येऊ लागलेलं आहे? खरं म्हणजे इथे हा DPS फ्लेमिंगो लेक जो आहे याला कन्झर्वेशन रिझर्व म्हणून सरकारने ऑलरेडी घोषणा केलेली आहे, तर टॅग द्यायला पाहिजे। पण जे काम ते सुरू असताना ते GR वगैरेचे काम सुरू असताना सिडकोने एक काम केली की म्हणजे ते इथे ते पाणी येण्या जाण्याची मार्ग जो आहे ते मार्ग त्यांनी बंद केलेले आहे। त्याच्यामुळे इथे पाणी अजिबात येत नाही आणि जे पूर्वी आलेली पाणी होती घाण पाणी त्याच्यामुळे ते खूपच प्रमाणे शेवाळ जमलेले आहे, ते पण क्लिअर करायला पाहिजे। आणि रिसेंटली NGTने आपलं केस सो मोठो घेतली होती। NGTची जॉईंट इन्स्पेक्शन कमिटी इथे येऊन सगळे वस्तुस्थिती बघून त्यांनी रेकमेंडेशन केली की हा लेक कन्झर्व करायला पाहिजे आणि सिडकोला त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की ती तुम्ही मार्ग मोकळा करा आणि कन्झर्व करा आणि नवी मुंबई महानगरपालिकेला पण त्यांनी सांगितलं की तुम्ही पण कन्झर्व करायची मार्ग काढा, तुम्ही योग्य रीतीने काम करा। हे सगळे असताना पर्यावरण डिपार्टमेंटची ऑर्डर असताना अजूनही ते काम होत नाही, त्याच्यामुळे खूपच शेवाळ जमलेले आहे। त्याच्यामुळे पक्षी येतात, पक्षी वरून बघून परत जातात, पक्षी इथे लँड करत नाही। आणि फक्त पक्षीसाठी नाही, शहर वाचवण्यासाठी पण आपल्याला वेटलँडची गरज आहे, पंचक्षेत्राची गरज आहे। हे सर्वांना माहितीची गोष्ट आहे, सिडकोला पण माहिती आहे। तरी पण सिडको याला एक लँड पार्सल म्हणून त्याची एक धोरण आहे, हे धोरण त्याच्या विरुद्ध पण आम्ही इथे उभे आहेत। सिडकोच्या म्हणण्याप्रमाणे ते हा लँड व्हॅल्यू, हा लेकचा व्हॅल्यू आहे 3600 crores। हा दुर्दैवाची बाब आहे। तुम्ही फक्त पैसे बघतात, माणसाचा जीवनाचा काय हे लक्ष नाही का? पर्यावरणावर तुम्हाला लक्ष नाही, अजिबात दुर्दैवाची बाब आहे। आणि कन्झर्वेशन रिझर्व म्हणून जो डिक्लेअर करायची फायनल GR जो आहे अख्ख्या मुख्यमंत्री यांच्या ऑफिसमध्ये अडकलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना पण विनंती केलेली आहे की लवकरच तुम्ही GR काढा आणि हा लेक त्याच्यासोबत NRN TS चाणक्य संपूर्ण वेटलँड क्षेत्राला तुम्ही संरक्षण करा। सर काय म्हणाल, नवी मुंबईतली 5 स्थळं आहेत ती सुद्धा नष्ट होऊ लागलेली आहेत? देखिए, सबको विदित है कि ये जो नवी मुंबई है वो फ्लेमिंगो सिटी डिक्लेयर किया गया, लेकिन बड़े खेद की बात है कि इतना डिक्लेरेशन होने के बावजूद भी और इतने जागरूक यहाँ के नागरिक होने के बावजूद भी हम 12-15 साल से ये स्ट्रगल कर रहे हैं। और कोर्ट के ऑर्डर में क्लियर कट लिखा गया है कि NRI, चाणक्य और DPS ये तीनों जो हैं वो फ्लेमिंगो रिजॉर्ट्स हैं, फ्लेमिंगो हैबिटेट्स हैं और इनको मेंटेन करने की ड्यूटी फॉरेस्ट डिपार्टमेंट, म्यूनिसिपल कॉरपोरेशन, मैंग्रोव डिपार्टमेंट और सिडको की है। ये लिखित में है, उसके बावजूद भी ख़ास तौर से सिडको एक डेवलपमेंट के एक फसाड लेकर ये हमेशा ये कोशिश कर रहे हैं कि इस एरिया को कमर्शलाइज कर दिया जाए। आप ये जानते हैं कि जो NRI में जितने रेसिडेंट्स हैं, इस एरिया के रेसिडेंट्स हैं, और ये एक डेवलपिंग सिटी है, बहुत डेवलपमेंट ओरिएंटेड है हम लोग। हमारा जो सोच है वो डेवलपमेंट के साथ ही है, लेकिन हम प्रकृति के नुकसान के ऊपर डेवलपमेंट नहीं चाहते। हम सिर्फ अथॉरिटी से यही उम्मीद करते हैं कि प्रकृति की कॉस्ट पे डेवलपमेंट नहीं होनी चाहिए, डेवलपमेंट होनी चाहिए प्रकृति के साथ रह के। अगर हम प्रकृति की कॉस्ट पे डेवलपमेंट करेंगे तो ये जो है सब लोगों के लिए, जैसा कि आपको पता है कि जो मैंग्रोव्स हैं, वेटलैंड्स हैं, ये एक हमारे सेफगार्ड्स हैं एज अगेंस्ट द फ्लड्स। नवी मुंबई इज ऑलरेडी बिलो सी लेवल। तो अगर डेवलपमेंट अथॉरिटीज़ को अगर इस चीज़ की ज्ञान नहीं है तो हमारे को उनकी ज्ञान के ऊपर, उनकी प्लानिंग के ऊपर, उनकी सोच के ऊपर, उनका विजन के ऊपर बहुत ही क्वेश्चन मार्क है। और यही दिखाने के लिए हम सब लोग इकट्ठे हुए हैं। बार बार हम यही प्रयत्न कर रहे हैं कि उनको ये चीज़ समझ में आ जाए और इसको फॉरेस्ट कंजर्व डिक्लेअर करें। आंदोलन हे सुरूच राहणार? खरं म्हणजे हे नवी मुंबई हे फ्लेमिंगो शहर म्हणून त्याला ओळखलं जातं। मी इथला स्थानिक रहिवासी आहे आणि हे 96 गावं जेव्हा सिडकोने ॲक्वायर केली गेली तत्पूर्वीपासून हे फ्लेमिंगो हजारो वर्ष हे खाडी किनारी येत असतात आणि त्यामुळे या शहराला फ्लेमिंगो शहर म्हणून याची ओळख निर्माण झालेली आहे, याला नाव दिलेलं गेलेलं आहे। परंतु हे काही बिल्डर, राजकारणी आणि सिडकोचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी एकत्र येऊन पैशाच्या अनाठाईपोटी हे शहरामध्ये जो
फ्लेमिंगो येतात, त्याची ओळख निर्माण झालेली आहे, त्यांना हटवण्यासाठी हे जे वेटलँड आहे हे संपुष्टात करण्याचं काम करतात. तर जिथपर्यंत हे कार्य थांबत नाही, यांचा हा व्याप थांबत नाही, तिथपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. आंदोलन चालूच राहणार आहे. काय म्हणाल मॅम, कसं सगळं धोका सगळेच धोक्यामध्ये आहे. पण एकतर ते आजचे जे पक्षी जे स्थलांतरित दिवस आहे त्याचा अर्थ म्हणजे आपण जेव्हा बाहेरगावी जातो आणि जेव्हा घरी परत येतो आपण किंवा दुसऱ्या देशात जातो किंवा दुसऱ्या जागी जातो तेव्हा आपल्याला थांबायला आणि भूक लागलेली आहे, थकलेलो आपण असतो प्रवासमध्ये, तर आपल्याला एक जागा हवी असते. ते आपले ते थकवा मिटवायसाठी, भूक आणि ताण मिटवायसाठी एक जागा हवी असते. तशीच ही जी अर्धभूमी आहे, ही जी वेटलँड आहे, जे आदिवास आहे, त्या फ्लेमिंगो जे हजारो जी किलोमीटर्स जे फ्लाय करून ते उडून या जागी येतात, ते आफ्रिकामधून येतात, ते कच्छमधून येतात, तर त्यांना ते ही जी आदिवास आहे त्यांना ही जागा आहे, त्यांना थोडंसं विश्रांती घ्यायला, जेवण करायला. आणि आपण जेव्हा बाहेरगावी जातो, आपण धर्मासाठी कुठेतरी जातो, आपण वेगवेगळ्या जागी धर्मशाला बनवतो माणसांसाठी, की हे माणूस आपले चांगले आहे, आपल्याला पुण्य काम करायचं म्हणून आपण धर्मशाला बनवतो. तर ते माणसासाठी धर्मशाला बनवतो, आपण गायीसाठी गौशाला बनवतो. ही जीव नाही आहे का? जी फ्लेमिंगो सिटीमध्ये आपण फ्लेमिंगो सगळीकडे बघतो, पोस्टरमध्ये, फायबर स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखायला खूप आवडतं ते, आणि आपल्याला पेंटिंग्स आवडतं. पण ते खरी फ्लेमिंगोची जी आहे त्या जीवाची आपण जे आदिवास आहे ते नष्ट करतो, त्याला खायला प्यायला राहायला आपण जी जागा आहे ते नष्ट करतो. मग कसली सेवा आणि कसलं सस्टेनेबल सिटी? ज्या फ्लेमिंगो बघायला मी आफ्रिकेला 9 वर्ष होती आणि ज्या फ्लेमिंगो बघायला आमच्या इकडची लोक हजारो डॉलर खर्च करून तिथे जातात. आपल्या देशाची सरकार आहे, आपल्या राष्ट्राची, आपल्या जी राज्याची सरकार आहे आणि आपल्या जी NMMCची आहे, त्यांना अजिबात त्याचं कौतूहल नाही की आपल्या शहरात फ्लेमिंगो आपल्या बाजूला आहे आणि इथं पण आपण इको टुरिझम करू शकतो. कशाला आपण ही पैसे आपण सांगतो बाहेरगावी आपण आपले पैसे द्यायचे नाही, पण ह्यासाठी आपण ती पैसे आपण खर्च करून आफ्रिकाला किंवा दुसऱ्या देशाला आपण इको टुरिझम म्हणून देतो आणि आपल्याच देशाचं आपण वन्य संपदा आहे ती नष्ट करतो. नक्कीच आपण पाहतो की आपल्याच देशाची वनसंपदा आपण नष्ट करतो आणि याकडे कुठेतरी आता लक्ष देणं गरजेचं असल्याचं या सगळ्याकडून सांगितलं जात आहे. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.